नमस्कार मैत्रिणींनो, मी रोहिणी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। तर बघा ही किती छान अशी साडी आणि याच्यावरतीचं हे ब्लाऊज आहे। तर ह्या ब्लाऊजचं मी पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि हे ब्लाऊज हे फोरटक्समध्ये आहे। तर ह्याच्यावरतीची ही स्लीव्ज डिझाईन आहे। ही डिझाईनचा मी व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तोही तुम्ही जाऊन पाहू शकता। तर बघा किती छान असं ब्लाऊज एकदम फिनिशिंगमध्ये शिवलेलं आहे। ह्याचं पूर्ण स्टिचिंग ही ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। पूर्ण व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा। तर बघा ह्या ब्लाऊजची लागणारी मापे आणि हा ब्लाऊज जे आहे फोरटक्समध्ये आहे। तर आता बघा, तर पहिल्यांदा मी स्लीव्ज कटिंग करून घेत असते। स्लीवची लांबी ही 10 इंच आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच म्हणून 10.5 इंचावरती लांबी घेतलेली आहे आणि रुंदीसाठी स्लीव्ज ही अप्पर चेस्ट आणि फुल चेस्ट अशा पद्धतीचे दोन मापे घेत असते। त्याच्यासाठी मी अप्पर चेस्टचं ही बाहेर रुंदीसाठी माप घेत असते, तर त्याचा अप्पर चेस्टचा चौथा भाग अशा पद्धतीने माप घेतलेला आहे। तर बघा कॅप हाईट ही 3 इंच दिलेली आहे, 1.5 इंच इथे सिलाई मार्जिन आणि त्या 1.5 इंचापासून हा त्या पॉईंटचा सेंटर काढून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने बाहीचा शेप देऊन घेतलेला आहे। तर बघा आता बाहेर स्लीव्ज राऊंड जे आहे तो 10 इंच आहे, त्याचा अर्धा 10 इंच आणि 1.5 इंच सिलाई मार्जिन अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आणि स्लीव्ज ही कटिंग करून घ्यायची। तर आता इथे थोडासा जॉईंट येणार आहे। स्लीव्जला जॉईंट दिल्यानंतर हा फ्रंटचा आकार मी कटिंग करून घेणार आहे। तर बघा आता ही अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेली आहे। तर इथं थोडासा जॉईंट बघा, मी जॉईंट दिल्यानंतर हा फ्रंटचा शेप आहे तर कटिंग करून घेते। तर आता ही ब्लाऊज हे झटपट कटिंग कसं करायचं ते सांगणार आहे। तर आता हे पहा, याची डबल घडी मारून घेतलेली आहे, घडी बदली केलेली आहे। मी स्लीवची आहे ती ठेवलेली नाही, घडी बदली करून घेतलेली आहे। आपल्याला लांबी रुंदीमध्ये व्यवस्थित ब्लाऊज हे बसलं पाहिजे अशा पद्धतीने। आता ह्याचे डबल घडी करून 4 फोल्डमध्ये हा घेतलेला आहे आणि आता बघा बंद बाजूकडे शोल्डरचा माप घेत आहे आणि जो पार्ट मी कटिंग करते आहे तो बॅक पार्टवरती पहिल्यांदा मी मार्किंग करून घेते, परंतु बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट इथे दोन्ही संगतीच कटिंग करून होणार आहेत। तर पहा, बॅक पार्टची इथे उंची घेतलेली आहे, आपल्याला लागते तेवढी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1 इंच सिलाई मार्जिन आणि शोल्डर हे 5.5 इंच घेतलेलं आहे। तर बघा आर्महोल हे 5.6 इंचावरती मार्किंग करून घेतलेले आहे। अशा पद्धतीने शोल्डर आर्महोलची मार्किंग करून घेतलेली आहे। आता ही व्यवस्थित अशी लाईन मारून घेते। तर बघा आता जी घडी जी आहे ते अप्पर चेस्टची टाकायची नेहमी, कारण आपण टक्स मारल्यानंतर आपल्याला फुल चेस्टचं जे माप पाहिजे असतं ते मिळून जात असतं। तर बघा आता इथं अप्पर चेस्ट ही 36 इंच आहे, तर 36चा चौथा भाग 9 इंच आणि प्लस सिलाई मार्जिन आपल्याला 1.5-2 इंच जेवढी पाहिजे जेवढी हवी आहे तेवढी घ्यायची। तर बघा इथं 2 इंच सिलाई मार्जिन घेतलेली आहे मी, 1.5 इंचही इथे घेऊ शकता। तर कमरेचं माप बघा, कमरेचं माप मी कधी घेत नाही कमरेमध्ये आणि चेस्टमध्ये। जर 4-5 इंचाचं अंतर असेल तर कमरेचं माप नाही घ्यायचं, कारण ते बॅकचा टक्स मारल्यानंतर हे व्यवस्थित होऊन जात असतं। तर बघा आता आर्महोलमध्ये इथे 6 इंच माप घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं, पहा राऊंड शेप देऊन घेतलेला आहे 6 इंच मार्क करून घेऊन। तर ह्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग स्टिचिंग करून हा व्हिडिओ पाहून कटिंग स्टिचिंग करून पहा, नक्की पहा, कुठेही चूक होणार नाही, एकदम बरोबर असं ब्लाऊज बसतं। तर बघा बॅकची गळा उंची 10 इंच आहे, तर आता 10 इंच गळा उंची आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच सिलाई मार्जिन म्हणून 10.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे। तर शोल्डरच्या तिथे गळा रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे मी। तर पहा इथं 2.5 इंच शोल्डरच्या तिथे गळा रुंदी घेतलेली आहे आणि गळ्याच्या तिथे डीपला बघा इथे गळा रुंदी इथे 3.5 इंचही घेऊ शकता, परंतु इथे मला 3 इंच घ्यायची आहे। कस्टमरच्या आवडीनुसार आपल्याला घ्यावी लागते। तर बघा हे 2 पॉईंट असे जोडून घेतले आणि गळ्याला आकार देऊन घेतला। तर आता इथे 3 इंच मी घेतलेले आहे, तर चौकोनी गळ्यामध्ये 3 इंचही ठेवू शकता, परंतु 3 इंचापेक्षा जास्तीचं ह्या साईजसाठी चौकोनी गळ्यासाठी माप घ्यायचं नाही, कारण 3 इंचापेक्षा जर जास्तीचं जर घेतलं तर खूप मोठं होऊन जातं पहा माप। तर राऊंड शेपचा जर गळा कटिंग करायचा असेल तर 1 इंच हे अर्धा इंच हे वाढू शकता, 3.5 इंचापर्यंत डीपचं माप घेऊ शकता। तर आता हा पहा फ्रंटसाठी आपल्याला फोरटक्ससाठी उंचीमध्ये आपल्याला 1 इंच हे एक्स्ट्राचं पाहिजे असतं आणि घडीमध्ये सुद्धा 1 इंच हे एक्स्ट्राचं पाहिजे असतं। फोरटक्स ब्लाऊजसाठी घडीमध्ये आणि उंचीमध्ये 1 इंच हे माप एक्स्ट्राचं घ्यायचं असतं। तर बघा हे माप हे मार्किंग करून घेते। तर हे दोन्ही पार्ट आता संगतीच कटिंग करून घ्यायचे आहेत आणि नंतर फ्रंट पार्टचे कटिंग कसं करायचं तेही सांगते, मार्किंग कसं करायचं तेही सांगते।
तर बघा आता इथं बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट हे संगतीच कटिंग करून घेते. तर बघा आता इथे बॅकचा गळा हा कटिंग करून घेते, फ्रंटचा नाही कटिंग करायचा, कारण फ्रंटचा हा आपल्याला पुन्हा वेगळा कटिंग करून घ्यायचा आहे. ज्या मापाचा आहे त्या मापाचा. तर बघा बॅकचे टक्स हे आपल्याला गळा उंचीनुसार घ्यायचे असतात. डीप जर गळा असेल तर गळा उंचीनुसारच घ्यायचे. तर बघा हे टक्स हे दोन्ही बाजूनी मार्किंग करून घेतलेले आहेत. तर बघा आता हे फ्रंट पार्ट जो आहे तो आता हे एक्स्ट्राचा पार्ट आहे तो मी फोल्ड करून घेतलेला आहे आणि उंचीनुसार जो फ्रंट पार्टला 1 इंच उंचीमध्ये आणि घडीमध्ये 1 इंच हे वाढवून घेतलेलं आहे. तर आता इथं पहा, तर बघा आर्मोलचा शेप हा बॅक पार्टचा थोडासा मोठा असतो, तर फ्रंट पार्टचा अर्धा इंचाने डाऊन करून घ्यायचा असतो. तर बघा हा पार्ट जो आहे तो कटिंग करून घेतला आहे मी. तर बघा इथं घडी जी आहे ती बघा आता इथं 1 इंच वाढवून आहे. तर बघा हे 9 इंच घडीचं माप घेतलेलं आहे. चेस्टचा चौथा भाग 2 इंच शिलाई मार्जिन 1 इंच इथं वाढवून घेतलेला आहे. तर गळा रुंदी बघा आता गळा रुंदी 2.5 इंच बॅक प्रमाणेच घ्यायची आहे आणि डीप मध्ये गळा हा आपल्या आवडीनुसार घ्यायचा आहे. तर ह्याच्यासाठी मी 5.5 इंच गळाची उंची घेते आहे. रुंदीला गळा हा 3 इंच घेते, कारण इथं हुक आईसाठी इथं एक्स्ट्राचं मार्जिन सोडलेलं नाही, त्याच्यामुळे 3 इंच घेते आहे. तर इथं हुक आईला तिथे एक्स्ट्राचा कपडा जाणार आहे, तिथं शिलाई मार्जिन जाणार आहे, त्याच्यामुळे हा जास्तीचा पसरट होणार नाही, त्याच्यासाठी मी 3 इंच इथं रुंदीला घेतलेला आहे. तर बघा आता पहिल्यांदा इथं क्रॉस पट्टीचं मार्किंग करून घेते आहे. 3.5 इंच आणि 2.5 इंच या पद्धतीने मार्किंग करून घेतलेलं आहे. तर बघा हे अशा पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे. आता टक्सची उंची कशी घ्यायची, आता बघा फुल चेस्टचं माप का घ्यायचं, तर टक्सची उंची आणि रुंदी ही फुल चेस्टनुसारच घ्यायची असते. तर ह्याची फुल चेस्ट हे 38 इंच आहे. तर 38 इंचाचा चौथा भाग प्लस 1 इंच आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच सिलाई मार्जिन अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेला आहे. आणि रुंदीला हा टक्स चेस्टचा 10वा भाग 4.5 इंच प्लस 1/2 इंच सिलाई मार्जिन हे हुकलूकच्या पट्टीसाठी घेतलेला आहे. जे आपण हुकलूकची पट्टी जोडतो तिथे 1/2 इंच सिलाई मार्जिन पाहिजे असतं. तर बघा हिथं जे मी क्रॉस पट्टीच्या खाली बघा मार्क एक्स्ट्राचं घेतलेलं आहे, ते का घेतलेलं आहे, तर आपला टक्स हा चपटा होत नाही, एकदम कटोरीसारखा एकदम छान असा हा ब्लाऊज बसतो. त्याच्यासाठी बघा छोट्या चेस्टसाठी मी क्रॉस पट्टीच्या तिथे खाली अर्धा इंच आणि 1/2 इंच हे मिडियम चेस्टसाठी आणि मोठ्या चेस्टसाठी 1/6 इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे बघा. तर ह्याच्याने काय होतं, एकदम छान असा ब्लाऊज बसतो कटोरीमध्ये, एकदम असा कटोरीसारखा ब्लाऊज बसतो, एकदम असा कुठेही चपटा होत नाही चेस्टमध्ये. त्याच्यासाठीच हे मी एक्स्ट्राचं वाढीव माप घेत असते. तर ह्याच्याने काय होतं, क्रॉस पट्टी ही कमी पडणार आहे, तर मी क्रॉस पट्टी ही दुसरी मापाची काढून घेत असते त्याच्यासाठी. तर बघा आता हा जो आहे मेन टक्स आहे, तर त्याच्या साईडला बघा आपल्याला जे ह्या मापावरती ह्या मापाच्या नुसारच आपल्याला दुसरे 3 टक्स घ्यावे लागतात 4 टक्स ब्लाऊजमध्ये बघा. तर बघा आता ह्या टक्सच्या इकडे 1.5 इंच आणि या टक्सच्या इकडे थोडासा तिरका 1.5 इंच आणि मेन टक्सच्या वरती 2.5 इंच अशा पद्धतीने हे 3 टक्स देऊन घ्यायचे. तर बघा हे सरळ असं मार्किंग करून घ्यायचं आणि दुसऱ्या पार्टवरही छापले जातात, हे असे प्रेस करून घ्यायचे आणि दुसऱ्या पार्टवरतीही ह्याच मापाचे मार्किंग करून घ्यायची. तर बघा ह्याच पद्धतीने ब्लाऊज कटिंग करा, एकदम छान ब्लाऊज बसतं. तर मग असं प्रेस करून घेतलेलं आहे, दुसऱ्या बाजूला असं छापलेलं आहे, तर व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर आता इथं बघा आता ही क्रॉस पट्टी ही कमी पडणार होती, तर आता बघा हे फोल्ड करून ठेवलेली पट्टी आपल्या कामी येणार आहे. तर बघा आता इथं ज्या पद्धतीने पहिल्यांदा माप घेतलेलं होतं ते 2.5-3.5 इंचाचं त्याच पद्धतीने माप घ्यायचं आहे. तर आता काही ते काय करायचे, कमरेचा चौथा भाग प्लस 2 इंच शिलाई मार्जिन आणि 2.5-3.5 ही क्रॉस पट्टी मार्किंग करून घ्यायची आहे.
तर बघा एकदम व्यवस्थित असं ब्लाऊजचं कटिंग करून झालेलं आहे आणि तुम्ही याच पद्धतीने कटिंग करून पहा, एकदम छान असं ब्लाऊज बसतं. तर बघा आता इथं साडीचा कपडा कटिंग करताना दाखवलेला नाही आणि अस्तरही ब्लाऊज जोडताना मी दाखवलेला नाही, कारण व्हिडिओ हा खूप मोठा होतो. बरेचशा व्हिडिओमध्ये मी अस्तर कसं जोडायचं तेही सांगितलेलं आहे, ते माझे व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता. तर बघा इथं आता बॅक पार्टला टक्स मारून घेतलेले आहे, ज्या पद्धतीने मार्किंग केलं होतं त्या पद्धतीने टक्स हा मारून घ्यायचा आहे. हे फ्रंट पार्टचे टक्स हा दोन्ही मिळून 1.5 इंचाचा टक्स घेतलेला आहे मीडियम साईजसाठी, आणि हे जे आहे दोन्ही मिळून अर्धा इंचाचा टक्स घेते आहे. तर हे उरलेले तिन्ही टक्स अर्धे इंचाचे घ्यायचे आहेत, पण तो जो आहे मेन टक्स तो 1.5 इंचाचा घेतलेला आहे मीडियम साईजसाठी. छोट्या साईजसाठी 1 इंचाचा घ्यायचा आहे आणि मोठ्या साईजसाठी 2 इंचाचा घ्यायचा आहे हा टक्स. तर बघा ह्या पद्धतीने जर ब्लाऊज स्टिचिंग केलं तर एकदम छान असं ब्लाऊज बसतं. तर बघा हे मार्किंग करून घेते आहे. तर हे बघा पाव इंचाचं मिळून अर्धा इंचाचा टक्स हा होत आहे. तर आर्महोल मध्येही त्याच पद्धतीने टक्स घ्यायचा आहे. इथं पाहू शकता, हे माझ्या पद्धतीने मार्किंग केले त्याच पद्धतीने आता हे स्टिचिंग करून घ्यायचं आहे. आणि टक्स मारताना बघा आता जिथे आपण शिलाई संपवतो एकदम निमुळते आणायची आहे, एकदम अशी एक्स्ट्राचा कपडा घ्यायचा नाही जिथे आपण शिलाई मी कट करते तिथं, कारण एक्स्ट्राचा कपडा जर घेतला तर त्या ठिकाणी जास्तीचा फुगा पडल्यासारखा दिसतो. तर आता जे स्टिचिंग करतात त्यांना माहीतच असेल मला काय म्हणायचं आहे ते. समजा आता बघा इथं क्रॉसपट्टी इथं जोडून घेतलेली आहे. तर बघा किती छान असा पप आलेला आहे, एकदम कटोरी सारखं ब्लाऊज, एकदम कटोरीपेक्षाही भारी ब्लाऊज बसतं ह्या पद्धतीने. जर तुम्ही स्टिचिंग करून पाहिलं, कटिंग करून आणि स्टिचिंग करून ह्या पद्धतीने पाहिलं तर खूप छान असं ब्लाऊज बसतं. तर आता इथं हुक लूकच्या पट्ट्या जोडायच्या आहेत. तर एक पट्टी नेहमी आपल्याला फोल्ड करून घ्यावी लागते, कारण आता ती आपल्याला हुकची तिथे खाचा बनवण्यासाठी लागते, किंवा धाग्याचेही आपण बनवू शकतो. तर बघा आता एक पार्ट आपल्याला आपल्या सोयीनुसार आवडीनुसार ज्याला कोणाला ज्या साईडला आवडतो त्या साईडला आपल्याला जोडून घ्यायचा असतो. तर बघा लुकची पट्टी बनवून झालेली आहे. तर ह्या पार्टवरती ठेवताना आपण लुकची पट्टी उलट बाजून ठेवलेली होती बघा, उलटा पार्ट ठेवून. आता ही जी हुकची पट्टी आहे सोयीचा पार्ट ठेवायचा आहे, सुलट पार्ट ठेवायचा आहे. आणि ते बघा पाव इंचापेक्षा 1 पॉईंट जास्त एवढे शिलाई मारून घेतलेली आहे, आणि ती पट्टीवरती आणखी एक दाब शिलाई देऊन घेतलेली आहे. ती पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे की 1 इंच एवढी उरेल अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे. 1 इंचापेक्षा छोटी छान दिसत नाही आणि मोठी छान दिसत नाही. तर बघा आता गळा हा मापाचा कटिंग करून घेतलेला असतो, नंतर पट्ट्या जोडल्या का नंतर तो कमी जास्त होतो, तो व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. आणि एक्स्ट्राचा जो पार्ट झालेला आहे तो शक्यतो हुकचा पार्ट जो एक्स्ट्राचा होत असतो तो थोडासा कट करून घ्यायचा आहे, म्हणजे गळा हा उंचीला कमी जास्त होत नाही, किंवा गळ्यातून ब्लाऊज हे उतरण्याची प्रॉब्लेम येत नाही. कारण कमी गळा जर असेल तर एक बाजू थोडीशी लूज झाल्यासारखी अशी वाटते. तर बघा आता शोल्डरची शिलाई ही डीप गळा असल्यामुळे आर्महोल साईडला पाव इंच आणि गळ्याकडे साईडला अर्धा इंच अशा पद्धतीने तिरकी शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा आता इथे स्लीव्ज जोडून घ्यायचे आहे. तर स्लीव्ज जोडण्यापूर्वी हे बॅक पार्टचा सेंटर काढून घ्यायचा आहे. दोन्ही पार्ट सेम आहेत का पाहिजे, तर बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट हा सेम आहेत का पाहून घ्यायचे आहेत. तर शक्यतो सेमच असतात, परंतु थोडीशी जर कमी जास्त झाली तर ते व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे. आणि आर्महोल व्यवस्थित आकारामध्ये आहेत का, कमी जास्त झालेत का ते चेक करून घ्यायचं. बघा तर आता इथं थोडासा असं जास्त झालेलं आहे, ते थोडंसं कट करून घेतलेलं आहे. ह्याच्याने काय होतं, एकदम आपण जे फिटिंगचे माप घेत असतो ते एकदम बरोबरच बसतं, कुठेही कमी जास्त होत नाही, किंवा आपल्याला एक्स्ट्राचे डबलतून पुन्हा फिटिंगची शिलाई घ्यावी लागत नाही, त्याचे इथे फायदे असतात. तर बघा आता स्लीव्ज जोडताना फ्रंटचा पार्ट हा फ्रंटच्या बाजूला आणि बॅकचा पार्ट हा बॅकच्या बाजूला, आणि स्लीव्जचं सेंटर हे शोल्डरच्या शिलाईवरती एकदम व्यवस्थित ठेवून या पद्धतीने स्लीव्ज हे जोडून घ्यायचे आहे. तर बघा आता स्लीव्जची शिलाई ही अर्धा इंचापेक्षा 1 पॉईंट कमी किंवा पाव इंचापेक्षा 1 पॉईंट जास्त इतकी शिलाई घ्यायची. अर्धा इंच ही खूप होते, त्याच्यासाठी थोडीशी 1 पॉईंट कमी एवढी शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघा शिलाई देऊन झाल्यानंतर इथे एक आता सोयीच्या बाजूने कवर टिप देऊन घ्यायची आहे, कारण ओव्हरलॉकची जर मशीन नसेल तर या पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे आतील बाजूने धागे दोरे निघलेले दिसत नाहीत, एकदम छान असं फिनिशिंगमध्ये दिसतं. तर बघा कवर टिप देऊन घेतल्यानंतर त्याच्यावरती एक व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून
एकदम छान असं फिनिशिंगमध्ये नंतर फिटिंगचं माप हे घेता येतं. तर ह्या पद्धतीने दुसऱ्या पार्टवरती स्लीव जोडून घ्यायचे आहे आणि त्याच पद्धतीने कव्हर टिपही तिथे देऊन घ्यायचे आहेत. तर बघा दोन्ही बाजूला त्या पद्धतीने देऊन घेतलेलं आहे. तर फिटिंगचे माप तर बघा इथं अपर चेस्टनुसारच माप घ्यायचं आहे. तर 9 इंच घेतलेला आहे, छत्तीचा चौथा भाग 9 इंच आणि कंबर ही 32ची आहे, तर त्याचा चौथा भाग 8 इंच. तर अशा पद्धतीने दोन्ही पॉईंट हे जोडून घेतलेले. आता फुल चेस्ट बघा 38ची आहे, तर आता हे माप व्यवस्थित भरतं का तुम्हाला व्यवस्थित चेक करून दाखवते. तर आता 38चा चौथा भाग 9.5 इंच. तर बघा हा 9.5 पावणे 10 इंच इथं भरलेला आहे. एकदम व्यवस्थित असं माप घेतलेलं आहे. तर इथं फुल चेस्टचं कटिंग करताना माप घ्यायची काही गरज नसते, कारण आपण ज्या टायमाला टक्स देत असतो त्या टायमाला व्यवस्थित हे फुल चेस्टचं माप मिळून जात असतं. कारण फुल चेस्टनुसार जर ब्लाऊज कटिंग केलं ना तर आर्महोलमध्ये फुगे येतात बघा. तर त्याच्यासाठी हे अपर चेस्टनुसारच ब्लाऊज नेहमी कटिंग करायचं. तर दुसऱ्या बाजूला त्याच पद्धतीने मार्किंग करून घेतलेलं आहे. तर मार्किंग करताना नेहमी एक पट्टी वाढ असते आणि एक पट्टी हुकची असते. तर हुकची पट्टी ही नेहमी फुल घ्यायची असते आणि वाढ पट्टी ही अर्धी घ्यायची असते. तर दुसऱ्या पार्टला बघा एकदम व्यवस्थित असं फुल चेस्टचं माप आपल्याला मिळून गेलेलं आहे. तर ह्या पद्धतीने कटिंग करायचं तर एकदम छान असं बसतं. आर्महोलमध्ये फुगा येत नाही, काही नाही. फुल चेस्टनुसार जर आपण माप घेतलं तर नेहमी फुगेच येणार, कारण फुल चेस्टमध्ये ना अपर चेस्टमध्ये नेहमी फरक राहतो. 2 इंचापेक्षा एक्स्ट्राचाच फरक राहतो. तर बघा आता स्लीवचा राऊंड हा 10 इंचाचा आहे, त्याचा अर्धा 5 इंच इतकं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि एकदम अशी सरळ लाईनमध्ये एकदम फिटिंगचं माप हे घेतलेलं आहे आणि एकदम फिटिंगचं माप हे एकदम किती सरळ रेषेमध्ये आलेलं आहे तुम्ही पाहू शकता. या पद्धतीने ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करून पहा, एकदम ब्लाऊज असं भारी बसतं. ज्या पद्धतीने मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरती एक शिलाई आणि त्याच्या साईडला 5 इंचच्या 3 ते 4 शिलाई या पद्धतीने मारून घ्यायच्या आहेत. आणि कोणाकोणाला माझ्या कटिंग स्टिचिंगची पद्धत आवडली त्यांनी नक्की कमेंट करून सांगा. आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज, फोर्टक्स ब्लाऊज अशा भरपूर ब्लाऊजची कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहे, ते तुम्ही जाऊन पाहू शकता. आणि वेगळ्या साईजचं जर कटिंग स्टिचिंग पाहिजे असेल तर तसंही कमेंट करून सांगा. तर आता ह्या ब्लाऊजची पायपिंग राहिली आहे ती कशी करायची सांगते. तर बघा ह्या तिरकस पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि ह्या तिरकसमध्ये कटिंग जोडून घ्यायच्या आहेत आपल्याला. तर आता तिरकसमध्ये जोडून घेतलेल्या आहेत. तर 6 इंच रुंदीची पट्टी काढून घेतलेली होती, तिला थोडीशी फोल्ड करून घेतली, शिलाई मारून घेतली आणि ती जेणेकरून 1.5 इंच रुंदीची उरेल एवढी. आणि ती तयार झालेली पट्टी अशी ब्लाऊजच्या एक साईडला ठेवलेली आहे आणि पट्टी आणि ब्लाऊज ही एकावरती एक व्यवस्थित ठेवून 1.5 इंच एवढ्या रुंदीची शिलाई देऊन घेतलेली आहे. नेहमी शिलाई मारताना हे ब्लाऊज खेचायचं नाही, पट्टी थोडीशी खेचून घ्यायची आहे, म्हणजे ब्लाऊज हे गळ्यातून उतरणार नाही, एकदम रबरसारखं व्यवस्थित बसतं आणि ब्लाऊजची पायपिंग ही पलटी होत नाही, व्यवस्थित एकदम येते. आणि पायपिंगची पट्टी जोडल्यानंतर बघा आता ही दोन्ही जोडाचा कपडा आणि पट्टी ही एका बाजूला घ्यायची आहेत आणि त्याचा अर्ध फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्या पट्टीच्या आणि ब्लाऊजच्या खाचेमध्ये एकदम व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा.